नमस्कार, मी प्राचार्य डॉक्टर सुभाष गवई, विदर्भ महारोगी सेवा मंडळ तपोलचा अध्यक्ष म्हणून आज आपल्याशी समाज माध्यमांवर भेटायला आलेलो आहे. खरं म्हणजे समाज माध्यमांवर ज्या पद्धतीने आपण सगळे लोक एकत्रपणे समाज माध्यमाच्या माध्यमातून समाजातल्या असलेल्या समाजाभिमुख कामाला कार्याला संवाद साधण्यासाठी एकत्र येतो आणि म्हणून मग माझ्या डोक्यात असं आलं की आपण समाज माध्यमाशी आपल्याशी संवाद साधला पाहिजे. डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन स्वातंत्र्य संग्राम सैनिक होते आणि या स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी या देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये पार्वतीबाई पटवर्धनांच्या खांद्याला खांदा लावून सोबतीने हा प्रवास सुरू केला. स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या समोर एक प्रश्न होता की या समाजामध्ये आणखी एक समस्या कायम आहे. नाकारलेल्या, उपेक्षिलेल्या अशा त्या काळामध्ये ज्याला महारोग म्हटल्या जायच्या अशा कुष्ठरोग्यांची सेवा आपण केली पाहिजे आणि भारतीय म्हणून आपण ते केली पाहिजे. किंवा केवळ मिशनऱ्यांनी काम करावं असं न धरता या देशामध्ये सर्वप्रथम ज्या 3 कुष्ठरोग्यांच्या सेवा करण्यासाठी संस्था स्थापन झाल्या त्यामध्ये दुसऱ्या नंबरची संस्था ही अमरावतीच्या तपोन या ठिकाणच्या विदर्भ महारोगी सेवा मंडळ तपोन ही पद्मश्री डॉक्टर शिवाजीराव पटवर्धनांनी स्थापित केलेली संस्था आहे. 65,000 कुष्ठ बांधवांचं पुनर्वसन करण्याचं श्रेय आणि काम हे डॉक्टर शिवाजीराव पटवर्धनांनी केलं. आज प्रवास खूप पुढे निघून गेला आहे. खरं म्हणजे 76 वर्ष झालेली आहे त्या सगळ्या प्रवासाला. आता शासनाचा आणि समाजाचा देखील दृष्टिकोन बदलत गेलेला आहे. कुष्ठ समस्येबाबत तितकंसं आता बोलल्या जात नाही आणि म्हणून अनेक संस्था ह्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. अशा या भूमिकेत तपोन सारखी संस्था अजून प्रवास करते आहे, दमदारपणे प्रवास करते आहे. कारण दाजी साहेबांच्या नंतर ही संस्था कुष्ठ कार्यकर्त्यांसाठी आणि कुष्ठ बांधवांसाठी चालवलेली देशातली एकमेव संस्था आहे. या पद्धतीने या कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे. आमच्या समोरची आव्हानं काय? आज तपोनमध्ये 650च्या जवळपास एकूण कुष्ठ कार्यकर्त्यांसहित रुग्ण आहेत आणि अल्पशः अनुदानातून, शासनाकडून मिळणाऱ्या या अनुदानातून हा डोलारा चालवत असताना 388 एकरामध्ये मुख्य प्रशासकीय इमारत आणि बाकी कामं आणि 1200 एकरामध्ये 7 ठिकाणी आमच्या शाखा काम करतात. हे करत असताना मात्र मूळ प्रश्न आता जे आव्हान आहे ते आव्हानं 2-3 प्रकारचे आमच्या समोर आहेत आणि म्हणून मी आज समाज माध्यमांच्या समोर संवाद साधायला यासाठी आहे की आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने जे डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन ज्यांनी स्वातंत्र्य आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला, महात्मा गांधींच्या आव्हानाला साथ देत कुष्ठ कार्यामध्ये स्वतःचं आयुष्य वयाच्या 60व्या वर्षी सुरुवात करून 30-35 वर्ष या भागामध्ये काम केलं आणि हे सोडून जात असताना देखील कुष्ठ बांधवांच्या हातामध्ये ही संस्था देऊन गेली. आमच्यासारखे विश्वस्त ज्यांनी या सेवा कार्याला दाजी साहेबांच्या विचाराला धरून काम करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या हातामध्ये विश्वस्त म्हणून ही संस्था दिली आणि आमची एक जबाबदारी वाढली. ती जबाबदारी ही वाढली की जे दाजी साहेबांचं तत्व आणि ध्येय होतं त्या ध्येयाला घेऊन ही संस्था पुढे नेली पाहिजे, तिचा विकास साधला पाहिजे आणि तो विकास साधित असताना इथला कुष्ठ बांधव, इथला कुष्ठमुक्त बांधव, इथली परित्यक्ता, इथला अनाथ जो या संस्थेत नाकारलेला बाहेरचा माणूस आला त्याला पुन्हा पुनर्वसित करणं, त्याचा विकास करणं, त्याच्या सर्वांगी व्यक्तिमत्वाचा विकास साधण्यासाठी आम्ही लोक कटिबद्ध आहोत. आणि म्हणून प्रश्न काय आहेत आमच्या समोरचे आजचे? कुष्ठ प्रश्नांबद्दल चर्चा होण्याऐवजी एक पुढचा प्रश्न जो आहे तो महाभयंकर आहे आणि तो प्रश्न आहे पुनर्वसनाचा प्रश्न. तो प्रश्न आहे त्यांना आर्थिक सबलीकरणाचा प्रश्न की ही जी बांधव आहेत, ही जी मंडळी आहेत जी नाकारली गेली आहेत, उपेक्षिल्या गेलेली आहेत, समाजाने अनेक वर्ष ज्यांना या प्रभावातून बाजूला ठेवलं त्यांना एकीकडे आम्ही 21वं शतक म्हणतो भारतवर्षाचं 21वं शतक या देशाचं खरं म्हणजे अमृत महोत्सवी वर्ष आम्ही साजरा करत असताना मात्र हजारो वर्ष नव्हे अनेक वर्ष म्हणजे ज्यांनी शेकडो वर्ष नाकारलेला हा आमचा बांधव त्याला पुन्हा प्रवाहात आणणं, त्याचं सबलीकरण करण्यासाठी ज्यांना वेगळं काहीतरी अधिकचं काहीतरी आम्हाला देता आलं पाहिजे
आणि देताना काय मंत्र होता दाजी साहेबांचा तो मोठा ऐकला पाहिजे. त्यांचं म्हणणं होतं आमच्यावर दया नको, माझ्या पृष्ठबांधवांवर दया दाखवू नका, त्यांना भीक नको, त्यांना स्वावलंबी बनवा. आणि म्हणून या संस्थेमध्ये तपोनमध्ये सर्व प्रकारचे उद्योग उभे आम्ही केले. दाजी साहेबांनी ते एका टप्प्याटप्प्याने केले. इथल्या थिट्या हातांमध्ये ती जादू फुटली आणि त्या थिट्या हातातून कारागिरी निर्माण करण्यात आली. म्हणून स्टील फर्निचर, वुडन फर्निचर, ग्लॉस, बँडेज, सतरंजी, चादर या सगळ्या प्रकारच्या वस्तूंची निर्मिती उद्योगाच्या माध्यमातून या संस्थेमध्ये व्हायला लागली. आणि उत्तम प्रकारचा आणि दर्जेदार दर्जाचा अशा प्रकारचा दर्जेदार असा उत्पन्न माल आम्ही लोक उत्पादित करायला लागलो. आता मुद्दा कशाचा आहे? मुद्दा हा आहे की याला मार्केटचं काय. कारण या थिट्या हातांनी उभ्या केलेल्या वस्तूंना समाज मनामध्ये, समाजाच्या घराघरापर्यंत ही वस्तू कशी पोहोचवता येईल हे पहिलं आव्हान. याचं कारण असं, हे आव्हान यासाठी आम्ही मानतो कारण ही वस्तू विकल्या गेली की माझ्या त्या कुष्ठ बांधवांचा, त्या भगिनीचा आत्मविश्वास हा दुणावतो, वाढतो. तिला वाटायला लागते माझी वस्तू विकत घेतल्या गेली, मी बनवलेली कारागिरी केलेली वस्तू विकत घेतल्या जाते. आणि ती वस्तू ज्या दिवशी उभी होते, विकत घेतल्या जाते, तेव्हा मात्र खऱ्या अर्थाने त्यांच्यातली आत्मविश्वास हा वाढत जातो. आणि हा आत्मविश्वास वाढवणं, त्यांचं आर्थिक सबलीकरण करणं, त्याच्यानंतरची पुढची पिढी आहे जी या बांधवांची आहे, अनाथांतून पुढे आलेली मुलं जी उच्च शिक्षित झाली, ज्यांना या संस्थेच्या या प्रवाहामध्ये आणि प्रवासामध्ये जे समभागी आणि सहभागी होऊन राहिले, एकत्र आहे, एकाच बाजूला आहे. म्हणजे सहभाग तर देतच आहे पण समभाग आहे, बरोबरीने आहे. बरोबरीने या कामामध्ये जे लोक, जे तरुण आता पुढे यायला लागले, आमच्या सोबत काम करायला लागले, त्यांना देखील आर्थिक सबल करणं, त्यांची देखील उन्नती करणं, त्यांच्या परिवाराची काळजी घेणं हे एक मोठं आव्हान खरं म्हणजे अध्यक्ष या नात्याने नियामक समिती समोर, आमच्या समोर, सगळ्यांसमोर आहे. नियामक समिती एकत्रितपणे ही गोष्ट पुढे आली. सचिव झाले, उपसचिव झाले, नियामक समितीचे सन्माननीय सदस्य झाले आणि सर्व कार्यकर्ते झाले. या सगळ्यांच्या समोरचा जो उद्देश आहे तो हा आहे की यातून आताही सबलीकरण करायचं आहे. आणि म्हणून आपल्याला आव्हान करण्यासाठी आज समाज माध्यमांवर मी आलोय, भेटायला आलोय आपल्याशी की आपण संस्थेला भेट द्यावी, तपोन या संस्थेला भेट द्यावी. गाडगे बाबा, संत गाडगे बाबाच्या नावाने असलेल्या विद्यापीठाच्या लगत, म्हणजे आज मात्र तो पत्ता द्यावा लागतो, काल मात्र तपोनच्या लगत असणारा असा पत्ता द्यावा लागायचा. या तपोनमध्ये आपण यावं, आमच्या पृष्ठ बांधवांना, भगिनींना भेटावं, त्यांनी उद्योगातून निर्माण केलेल्या वस्तू आपण बघाव्या, हा परिसर आपण बघावा. 388 एकरचा परिसर मेंटेन करताना, तो राखताना, त्याचं सौंदर्यीकरण करताना, तो स्वच्छ ठेवताना या थिट्या हातांमध्ये काय ताकद आहे हे आपण प्रत्यक्ष नजरेने, डोळ्यांनी बघावी. आणि मग यासाठी, यांच्या सबलीकरणासाठी किमान एक वस्तू येता येत नसेल तर देणगीच्या स्वरूपामध्ये या संस्थेला 80G ATGचं प्रमाणपत्र दिल्या गेलं आहे. धर्मदाय आयुक्तांच्या अंतर्गत काम करणारी ही संस्था, अनेकांचे गैरसमज आहेत की ही संस्था शासनाने ताब्यात घेतली, ही आता शासनाने अनुदानित संस्था आहे. हा गैरसमज देखील आम्हाला या निमित्ताने मला बाजूला करावा लागेल. मला सांगावं लागेल की आरोग्य खात्याची अल्पशः अनुदानाच्या व्यतिरिक्त कुठलंही अनुदान या संस्थेला आज तरी प्राप्त नाही. आणि मग लोकांच्या भरोशावर, लोक आश्रयावर आणि उत्पादनावर ही संस्था काम करते. त्यातून मिळालेला एक एक पैसा हा या संस्थेच्या लोकांसाठी वापरला जातो, हा विश्वास आपण करावा. आपण देणगीच्या स्वरूपामध्ये या संस्थेच्या पृष्ठबांधवांना सबल करण्यासाठी, मदत करण्यासाठी मी आपल्याला नम्र आवाहन करतो की आपण इथे सहकार्य करावं. संस्थेत आल्यावर किमान एक वस्तू तरी आपण इथून विकत घेऊ, त्याचा उत्साह, माझ्या पृष्ठबांधवांचा, भगिनींचा उत्साह वाढवावा ही विनंती करतो. पुन्हा पुन्हा मी आपल्याशी बोलत राहील. प्रत्येक ठिकाणी पुढच्या वेळेस मी तुम्हाला प्रत्यक्ष उद्योग कसे चालतात त्याबद्दल माहिती देईल, काय उत्पादनं झाली आहेत त्याच्याबद्दल माहिती सांगेल. असाच मी भेटत राहील. आमच्या मित्रमंडळींनी, माझ्या सहकाऱ्यांनी मला आग्रह धरला की आपण समाज माध्यमांशी संवाद साधला पाहिजे. आणि म्हणून मित्रांनो, बंधू भगिनींनो, नम्रपणे आवाहन करतो, आपण या तपोनला भेट द्या. दाजी साहेबांची संस्था वाढवायला आपण सगळे कटिबद्ध होऊया, या नम्र विनंतीसह थांबतो. नमस्कार.